उमासरे त्यांचा संघ आपण पाहतोय क्वालिफाय झालाय. पहिल्या प्रीतमजी उमासरे पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. निश्चितपणाने आपण पाहतोय निश्चितपणाने म्हणजे भूषण गोळेचे सगळे फॅन आहेत, परंतु भूषण गोळे हे प्रीतम उमासरेचे फॅन आहेत आणि तेच अगदी आपण पाहतोय चित्र पाहायला मिळालं. सहाव्यात मैदानाच्या आतमध्ये मॅच नंबर आपण पाहतोय सध्याच्या घडीला 6 तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. पाहतोय अबुबकर इरफान वहूरचा संघ आपण पाहतो आणि एका साईडला जर पाहायला गेलं तर वैष्णवी 11 मानगावचा संघ. टॉस गेला आपण पाहतोय तो म्हणजे अबुबकर इरफान वहूरच्या संघाच्या बाजूनं आणि प्रथमता घेतली फिल्डिंग. 5 षटकांची लढत आणि या वेळेला जर पाहायला गेला तर मग आता आयकॉन वर्सेस आयकॉन ही बॅटल पाहायला मिळेल. षटक क्रमांक P1 चा हाताळण्यासाठी गोरेगाव मुंबईचा खेळाडू फिरोज शेख आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात आणि रायगड जिल्ह्यामधील पेन तालुक्याचा खेळाडू सुशांत मोकळ आता मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. पेन तालुक्यामधील कळव्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंग एंड वरती. पहिला फ्री हिटचा बॉल उडवलाय, पाठवलाय सुद्धा. इट्स अ स्ट्रेट हिट, इट्स अ ग्रेट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. सजवताना पहा मिळाला सुशांत मोकळ. 2016 मध्ये मिळालेली पहिली बाईक आणि त्यानंतरला आपण पाहतोय त्याचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. 2018 मध्ये मिळाले त्याला आपण पाहतोय दुसरी बाईक. असा बरीचा प्रवास आणि अद्यापपर्यंत या खेळाडूच्या नावावरती 6 बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं रायगड भूषण आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटिंग एंड वरती सुशांत मोकळ आपल्याला पाहायला मिळतील. 6 बाईक नावावरती करणारा पेन कळव्याचा खेळाडू आणि त्याच्या समोपेत पाहतोय मानगावचा पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेले कित्येक वर्ष आदिल गसगे स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला वेग तर भन्नाट होता, परंतु टप्पा नाही सापडलाय. लाईन सुद्धा नाही सापडली गेली फिरोजांना आणि बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा कॉल. टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 8 आकड्यावरती 8 धाबा. P1 षटक आहे सध्याच्या घडीला. चाकेवरून ऑन साइडला खेळायचं होता आदिल गसगे या बॅटरला, परंतु संपर्क नाही करू शकले आदिल आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. एका साइडला मानगाव तालुका, एका साइडला महाड तालुका ही रंगत आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. आदिल गसगे पुन्हा एकदा प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथून पुढे आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. ओव्हर स्टेप गोलंदाज फिरोज यांनी केलंय का ते बघावं लागेल. क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सो इथून पुढे आता आपण वंडर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीची घेणार आहोत मदत आणि बंटी जाधव सर यांच्या माध्यमातून आता इशारा डिसिजन येताना पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आणि अंपायरचा रिव्ह्यू आहे, त्यामुळे इथून पुढे आता आपण बघणार आहोत. चला फेअर डिलिव्हरीचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीचा बॉल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल आणि आता जर पाहायला गेलात तर इथून पुढे सामन्याला पुन्हा एकदा आपण सुरुवात आता मात्र करणार आहोत. चला चला फिल्डिंग सेट करून घ्या, फिल्डिंग सेट करून घ्या. मी विनंती करेन फिल्डर सगळ्यांना विनंती आहे आपण आपापल्या जागेवरती जा. फिल्डिंग आपण सेट करून घ्या. मॅचला लगेच आपण इथून पुढे सुरुवात करणार आहोत. चला 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 फिरोज आपण या आपल्या जागेवरती, फिरोज आपण या आपल्या जागेवरती आणि अंपायर्स आपण देखील या. चला फिल्डिंग करणारी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला फत बाबाची फिल्डिंग लावून घ्या. आपण सगळेजण विनंती असणार आहे आपण कृपया करून वेळ खर्च करू नका.
फेर फेर आहे. फेर डिलिव्हरी इथून पुढे आपल्याला इशारा येताना पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीचा तो बॉल होता आणि आता जर पाहायला गेलं तर हा डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळेल. म्हणजे लगातारचे हे 2 डॉट बॉल आणि टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. शेवटचा बॉल इथून पुढे आता मात्र बाकी असेल. शेवटचा बॉल फॉरवर्ड डिफेन्स करायचा होता. इथून पुढे सिंगल घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट नाही केला फिरोज यांनी. आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर आता मात्र सर माफी असावी. खूप झाले ना, त्यामुळे आम्ही फिल्डरचं लक्ष आहे का ते बघत होतो. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 9 या आकड्यावरती आणि 5 बॉलचा खेळ झालाय. चला पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेने. खोलातला बॉल यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न इथून पुढे आपण पाहतोय सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. आणि आता मात्र षटक क्रमांक 1 आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या दाबगावती पाहायला मिळते जाऊन पोहोचले आहे आता मात्र 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. 10 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. अद्यापर्यंत 10 धावा. एक महत्वपूर्ण सामना आहे कारण का दोन्ही संघ आपण पाहतोय या दक्षिण रायगड जिल्ह्यामधील ताकदवान संघ म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या समवेत आता 2 आयकॉन सुद्धा आहेत. त्यामुळे आता मात्र चांगली बॅटर रंगेल. मॅच बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग बघा अजून आहे आमच्या मैदानाच्या चौफेर. प्रेक्षक गॅलरी असेल किंबहुना कोणी आपली बाईक लावली त्याच्यावरती बसून आनंद घेत आहेत. महाडचे प्रेक्षक वर्गांचा आपण पाहतोय कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप साऱ्या स्पर्धा दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये होतात परंतु चहा या मैदानावरती आणि खास करून जर पाहायला गेलं तर फ्रेंड ग्रुपचं जेव्हा आयोजन असतं त्यावेळेला प्रेक्षक वर्गांची गर्दी आपण नेहमीच पाहिली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती भूषण गोळे साताऱ्याचा सुपरस्टार खेळाडू आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भारताच्या टेनिस वर्ल्ड क्रिकेटमध्ये टॉप 10 ऑलराऊंडर मध्ये देखील गिनती केली जाते. पहिलाच बॉल चॉप करायचं होता. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर डॉट बॉलने सुरुवात केली आहे भूषण यांनी. यासाठी तर ओळखले जातात ज्या वेळेला गोलंदाजी चांगली करतात बॅटिंगही चांगली करतात. त्यामुळे ऑलराऊंडरची भूमिका फार महत्वाची असते. ज्या वेळेला आयकॉन फॉर्मॅट स्पर्धा असते दोन्ही काम ते करून देत असतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल या वेळेला खोलातला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाले. सिंगल तर घेतली जाते आणि सिंगलच्या मधीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 11 या आकड्यावरती. 11 धावा 11 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. ओ या वेळेला आवाज आला एज अँड टेकन बॅटर हॅज बीन डिपार्ट. फर्स्ट विकेट डाऊन आदिल गसगे. आता मात्र मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. आपल्याला थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले आणि बाहेरच्या बॉलवरती आपण पाहतोय बॅट आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आदिल यांचा राहिला होता आणि त्या नाद्यामध्ये आपण पाहतोय बॅटची कडा घेतली बाहेरची एज आणि एससी रक्षक फर्स्ट बाबाजी यांनी चुकी नाही केली. विकेट येताना पाहायला मिळाली आणि आता मात्र जर पाहायला गेला तर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आदेश सोनार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 ते 3 अंगांपासून मात्र चर्चेमध्ये असलेला खेळाडू प्रिन्स ऑफ मानगाव म्हणून देखील संबोधलं जातं. आठवते आदेश त्यावेळेला बॅटिंग करण्यासाठी येतो त्यावेळेला A1 निजामपूरची ती स्पर्धा 1 मध्ये 4ची गरज असताना सामना फिनिश केला होता. हो आल्या आल्या आपण पाहतोय या वेळेला बॅट उलटी केली गेली होती आदेशच्या माध्यमातून.
वेगाचा वापर तर करायचा होता परंतु नाही. भूषणच्या अगेन्स्ट खेळणं सोपं नाही आहे आणि आल्याला तेही स्विच नाही. त्यामुळे इथून पुढे जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. 4 बॉल डिलिव्हर केलेत भूषण गोळे या गोलंदाजाने. नावातच गोळे आहे आणि तो आगीचे गोळे टाकतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. एकच धाव खर्च केली आहे. 5वा बॉल. ओयाबेला दिशा दिली आहे, फक्त फ्लिक केलाय आणि इथून पुढे डीप मध्ये खेळाडू आहेत. फेकी करतील तोपर्यंत सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मधीनं 5 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. भूषण गोळे जेवढे चांगले क्रिकेटर आहेत तेवढेच महत्व या मराठी उद्योजक देखील आहेत. स्वतःचा एक मोठा हॉटेल परंतु क्रिकेटवरती वर्चस्व गाजवणारा खेळाडू भूषण गोळे. शेवटचा बॉल हवेमध्ये उडवलाय. फिरोज आहेत, चुकी नाही करणार लॉंग ऑफला. सुशांत आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पार मिळतील. धक्का क्रमांक 2 बाद. मग बघता बघता षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त आपण पाहतो ती म्हणजे अर्थात 12 या आकड्यावरती. 6च्या सरासरीनं बॅटिंग सुरू आहे. चला बॅटर्स, विनंती असेल एवढा वेळ खर्च करू नका. मी आपलं लक्ष वेधतोय. आपण लगेच दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर ज्यांनी कमी वयामध्ये आपण पाहतोय चांगला खेळ संपूर्ण मानगावकरांना दिलाय असा कुणाल सुतार आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती कुणाल सुतार आणि आदेश सोनार आपण पाहतोय. षटक क्रमांक अगदी जर पाहायला गेला तर तिसरं डिलिव्हर करण्यासाठी फहद पटेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला विकेट गेली त्यावेळेला संपूर्ण वहुरकर जे खेळाडू होते डेगाडमध्ये बघवते की शुभम येतात की मग कुणाल, आणि जसे कुणाल आले तसे मग जर पाहायला गेलं तर फिरोजला थोडंसं मागे ठेवलं आहे. ज्या वेळेला शुभम येतील त्यावेळेला फिरोज असेल किंवा मग भूषण गोळे असतील हे गोलंदाजीसाठी आणले जातील. या रणनीती असतात छोट्या छोट्या आणि त्याच सध्याच्या घडीला पार मिळत आहेत. जसे 2 खेळाडू मानगावचे पार मिळाले तसं फहद पटेलला बॉलिंग ट्रॅक वरती प्राचारण करण्यात आलं. षटक क्रमांक 3ला प्रारंभ. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिस टाइम आहे. हवेमध्ये बॉल. कॅच ड्रॉप झाली आहे. खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय समी आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथून बॉल पर्यंत अगदी पोहोचले होते. असं वाटलं होतं की कॅच पकडतील परंतु नाही, कॅच ड्रॉप झाली आहे आणि आदेश सारख्या बॅटरला जीवनदान देणं महागात ठरू शकतं. 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळतील. टीमची धाबा संख्या 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल. या वेळेला खोलातला बॉल. इथून पुढे डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर राहिला होता. सिंगल घेतली गेली आहे. दुसरा धाब्याचा कॉल इथून पुढे. इथे कोऑर्डिनेशन नाही आणि अखेरकार घडते तरी काय नेमका, म्हणजे सिंगलही भेटत नाहीयेत, धावी पूर्ण कंप्लीट होत नाहीयेत, विकेट सुद्धा जात नाहीयेत, बॉल सुद्धा भेटत नाहीयेत. सगळं काही या गोष्टी या बॉल मध्ये पाहायला मिळाल्या. बॅटर कडून चुका, फिल्डर कडून चुका आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही आपल्याला सिंगल पाहायला मिळेल. आणि त्यामुळे आपण पाहतोय सगळा काही घडामोडी घडल्यानंतर मिळाली ती फक्त आणि फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे अर्थात 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. आता मात्र धावा कमी आहेत, धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. खोलातला बॉल. यावेळेला फक्त आणि फक्त बॅट आणली आहे. सिंगल घेतली जाईल. फिरोज येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा धाब्याचा सुद्धा कॉल दिलाय. तिसरी ही धाव कंप्लीट आणि इथून पुढे आपण पाहतोय बघता 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 4 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 4 धावा धावून काढल्यात.
चांद्याच्या क्रीडांगणाच्या मैदानावरती टाळ्यांचा गजर महाडचे प्रेक्षक वर्ग करताना पाहायला मिळत आहेत. कारण का खूप मी तर म्हणेन दुष्काळामधून 13वा महिना आहे की काय, म्हणजे 3 ते 4 वर्षानंतर ह्या मैदानाच्या आतमध्ये 4 धाबा धावून काढल्यात की काय. कारण का छोटंसं मैदान आहे, अकुट आपण पाहतोय मैदान आहे, चौरस मैदान, त्यामध्ये 4 धाबा धावून काढणं पॉसिबल नाहीये, परंतु फिल्डरने ते पॉसिबल केलंय. कारण का जिथे फक्त आणि फक्त सिंगल होते तिथे आपण पाहतो 4 धाबा खर्च करताना पाहायला मिळाले. बघा जिथे आपण पाहतोय आता मात्र शुभम जाधव स्वतः पाणी घेऊन, आणि हे तुम्हाला करावं लागतं. तुमचे पाय ज्या वेळेला जमिनीवरती असतात त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा होते, प्रेक्षक वर्ग डोक्यावरती उचलून घेतात. तुम्ही कितीही मोठे व्हा परंतु तुमचे पाय अगदी जमिनीवरती ठेवणं ही फार गरजेचं आहे. शुभम स्वतः पाणी घेऊन गेले आणि काहीतरी मेसेज द्यायचा होता, तो आता मेसेज दिला जाईल 2 खेळाडूंच्या खेळाडूंना. 18-2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 18 रन ऑन बोर्ड. फहदने आतापर्यंत पाहतोय फक्त 6 धावा खर्च केला आहेत. पुढचा बॉल, ओ खोलातला बॉल, इथून पुढे आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी होताना पाहायला मिळेल. बॅटची कडा लागली होती आणि बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ झाला होता. सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात रन. उडवलाय बॉल हवेमध्ये, वार्तालाप करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, प्रिन्स ऑफ मानगावच्या बॅटमधून सिक्सर. या 26 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 26 ऑन बोर्ड. षटकाराची खऱ्या अर्थानं गरज होती आणि आदेश सोनार त्याच्या पाठमधून तो सिक्सर पाहिला. ओ या वेळेला अंपायर अगदी आपण पाहतोय. आता मात्र जर बघायला गेलं तर टीव्ही अंपायरची मदत, अंपायरचा कॉल आहे त्यामुळे इथून पुढे आता आपण बघणार आहोत. टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे आपण पाहतोय आता घेणार आहोत. पंडित जाधव सर आमच्या समवेत जॉईन आहेत कंट्रोल रूम मध्ये. चला डिसिजन येईल, आपण तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या जेणेकरून जास्तीचा वेळ खर्च होणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय, त्यामुळे तो बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर करावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय इथून पुढे 10 आता मात्र ऍड होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल डिलिव्हर करावा लागेल. फहद पटेल वहूरसाठी नेहमीच आपण सौद आणि फहदला पाहिलंय. सौद आपण पाहतोय बाहेर गावी असल्या कारणाने तो आज संघामध्ये उपस्थित नाहीये, परंतु छोटा बंधू फहद पटेल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल उडवलाय हेलिकॉप्टर, परंतु लँड होईल मैदानाच्या आतमध्ये. भूषण गोळे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. आदेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. उल्लेख आपण करतो ज्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी कुणाल सुधार दाखल झाला होता, आदेश सोन होता, त्यावेळेला फहद पटेल याच्यावरती जबाबदारी सोपवली. आणि जसं आता मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव दाखल होताना पाहायला मिळाला बॉलिंग ट्रॅक वरती, लगेचच मुंबई गोरेगावचा खेळाडू फिरोज शेख याला बॉलिंग ट्रॅक वरती दाखल केलं. आयकॉन खेळाडू आहेत फिरोज, संपूर्ण भारतभर प्रवास केलाय, मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय
खेळल्या गेलेत आणि परफॉर्मन्स नेहमीच फिरोज यांचा आपण चांगला पाहिला आहे. फिरोज आणि शुभम कित्येक वेळा सोबत खेळलेत, परंतु आता जर पाहायला गेलात तर आता एकमेकांच्या समोर खेळायचं आहे, त्यामुळे ही बॅटल रंगेल. फिरोज शेख बॉल ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत, परंतु या वेळेला स्ट्रायकिंग एंड वरती आहेत कुणाल सुतार. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल फार महत्वाचे असतील. फिरोज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली आहे, इथून पुढे सिंगल नाही, डायरेक्ट हिट. बघा असं नाही होणार. शुभम होते टेन्शन एंडकडे. स्ट्रायकिंग एंड वरती जर फेकी केली असती चांगल्या पद्धतीने इरफान यांनी तर काहीतरी चित्र विचित्र पाहायला मिळालं असतं, परंतु तसं नाही घडलं. सिंगल मिळाली आणि आता ज्या बॅटलची सगळे प्रेक्षक वर्ग वाट बघत होते ती बॅटल तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. एका साईडला स्ट्रायकिंग एंडला मानगाव एक्सप्रेस शुभम जाधव पाहायला मिळेल आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी फिरोज शेख आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 28-28. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्याच्या घडीला बॅटल आपण पाहतोय. या वेळेला शुभम हवी ठरणार की मग फिरोज बघावं लागेल. दोघांनाही आपण पाहिलंय खुल्या गटामध्ये चांगलं क्रिकेट खेळताना, परंतु आता आमने सामने. हो या वेळेला हलक्या हाताने आपण पाहतोय चॉप करण्याचा प्रयत्न, सिंगल तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला शुभम यांनी, परंतु या वेळेला आपण पाहतोय महत्वाच्या क्षणी पलटले पाठीमागे आणि डगआउट मध्ये आपल्याला सेफ पाहायला मिळाले. फिल्डिंग चांगली आहे, प्रचंड वेगानं बॉल पर्यंत आले तर होते आणि त्यानंतर पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल या आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळेल 29 आकड्यावरती 29. षटक क्रमांक सध्याच्या घडीला 4 सुरू आहे. फिरोजने अद्यापर्यंत इम्प्रेस केलाय. बॅटची कडा हवेमध्ये, बॉल. लेसी क्रिकेट. लेसी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगोदर स्टार्ट घ्यायचं होता, बॉल पर्यंत पोहोचू शकले असते खेळाडू, परंतु नाही, थोडेसे उशिरा आले आणि त्यामुळे बॉल पुढे पडला आणि कॅच नाही घेऊ शकले. कुणाल पाहायला मिळतील सेफ. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो मेगा स्क्रीन वरती. टीमची धावसंख्या 30. पहिल्या इनिंग मधील 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 20 तरी बनवावे लागतील. बॅटिंग करत असताना पाहतोय वैष्णवी 11 मानगाव या संघाला किशोरजी मालुसरे यांच्या मालकीचा संघ, तर समोर आपण पाहतोय अबुबकर इरफान वहूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हो पायातला बॉल. इथून पुढे आपण पाहतोय सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. शुभम खूप फास्ट आहेत, प्रचंड वेगाने 2 धावा आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. वा, परंतु लेग बाईटच्या आहेत. धाबा कशाही स्वरूपाच्या येऊ द्यात, परंतु मानगावकर म्हणत असतील धाबा येऊ द्यात. धाबांची फार गरज आहे वैष्णवी 11 मानगाव या टीमला. 2च्या मदतीनं टीमची धाबा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 32 आकड्यावरती. थोडासा फिल्डिंगचा स्टँडर्ड अबुबकर इरफान वहूर या संघाला थोडासा वाढवावा लागेल. फिल्डिंग अद्यापर्यंत या इनिंग मध्ये चांगली नाही झाली आहे. कॅचही ड्रॉप झाली, मिसफिल्ड देखील होताना पाहायला मिळाला. आणि पहा स्क्रीनवरती प्रेक्षक वर्ग यांचं लक्ष नसेल तर आपण पुन्हा एकदा स्क्रीनवरती त्यांना आणू. पुढचा बॉल, ओ या वेळेला आपण पाहतोय फिरवलाय बॉल. समोरून बॉल आपल्याला इथून पुढे विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आणि आता जर पाहायला गेला तर हा डॉट बॉल. बघा तुमच्या आता स्क्रीनवरती जशी काय मॅच बेब्रोमला सुरू आहे की काय, आणि तिथून बार्बाडोसला तिथून मॅचचा आनंद घेत आहेत. तिकडे त्या पद्धतीचे स्टेडियम असतात आणि अगदी झोपून मस्तपैकी मॅचचा आनंद घेत आहेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, ओ पुन्हा एकदम पाहतोय शुभम जाधवला थांबवलंय. या वेळेला फिरोज आपल्याला हवी ठरताना पाहायला मिळतात या बॅटल मध्ये. आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर बघता बघता षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. टीमची धावा संख्या होते पाहायला मिळते 32 आकड्यावरती 32 ऑन बोर्ड. आता मात्र शेवटचे 6 बॉल. शेवटचे इथून पुढे आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ बाकी असेल. महत्वाची बाब मध्ये शुभम तर अजून खेळपट्टीवरती आहेत. शेवटच्या 6 बॉल मध्ये आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. समोरचा संघ आपण पाहतोय अबुबकर इरफान वहूरचा संघ.
परंतु याही संघाची पहिली मॅच आपण पाहिली. समोर होता तो म्हणजे जर्मन फायटर्स नवेनगरचा संघ आणि शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच गेली होती. त्यामुळे बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बहुरचा संघ आपल्याला कमी पाहायला मिळाला. परंतु पहिली मॅच होती तेव्हा आता सेट झाले असतील. या वेळेला बॅटिंग त्यांची चांगली होऊ शकते कारण चांगले बॅटर्स आहेत त्यांच्या टीममध्ये. परंतु या वेळेला आता वैष्णवी 11 मानगाव संघाचे बॅटर कशा पद्धतीने बॅटिंग करतील ते बघावं लागेल. कुणाल सुतार एका बाजूला, एका साईडला शुभम जाधव आणि शेवटचं अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी बॉल ट्रॅक वरती अदनान दाखल होताना पाहायला मिळतील. स्लॉग ओव्हरचा षटकाला इथून पुढे आता मात्र सुरुवात झाली आहे. पहिला बॉल अदनान त्यांच्या समोर कुणाल सुतार आपण पाहतोय. अंतिम षटक, धावा बनवाव्या लागतील. फक्त आणि फक्त 32 आहेत. परंतु जसजशी स्पर्धा पुढे जाते, जसजशी रात्र मोठी होते त्यावेळेला फ्लड लाईट्स मध्ये धावा बनवणं सोपं नाही. पहिलाच बॉल बॅटची गडा घेतली आहे. या वेळेला मी तर म्हणेल वेल स्टॉप. बॉलला या वेळेला अडवण्यामध्ये यश संपादन आले त्या खेळाडूच्या माध्यमातून. अन्यथा बॉल निघून गेला असता आणि 4 धावा मिळाला असता, परंतु नाही. फक्त आणि फक्त आता सिंगल. आता शुभम जाधव त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटचे 5 बॉल तुम्हाला पुढच्या मॅच पर्यंत पोहोचू शकतात. जर या 5 बॉल मध्ये धाबा आल्या तर सेकंड हाफ मध्ये फाईट तुम्ही देऊ शकता. टीमची धावा संख्या 33 आकड्यावरती, 33 ला 3. पुढचा बॉल शुभम उडवला तर आहे, परंतु यावेळेला फत आहेत. सगळ्यात मोठी बाउंड्री होती ते क्षेत्र निवडलं आणि तिथे आपण पाहतो डिस्टन्स कव्हर नाही केला. फतने पकडली कॅच आणि इथून पुढे पाहतोय इथून पुढे आपण पाहतोय म्हणजे या मैदानाचा अंदाज जर पाहायला गेला तर बॅटिंग एंड पासून तर सगळ्यात मोठी बाउंड्री ती आहे आणि ती शुभमने निवडण्याचा पर्याय जो डिसिजन घेतला तो अंगलट येताना पार मिळाला. स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने खेळला असता तर कदाचित बॉल खूप दूरवरती गेला असता, परंतु तिथे बॉल जास्त ट्रॅव्हल नाही झाला आणि तिथे फहदने कॅच पकडली गेली. अदनानच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट येताना पार मिळते. डावकुऱ्या हाताचा बॅटर आता मात्र नितेश जोरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नितेश जोरकर जोर लावावा लागेल आता इथून पुढे कारण का धाबा नाही आल्यात. 33 धाबा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 बॉल मध्ये 10 धावा तरी बनला गेला पाहिजे तरच इथून पुढे तुम्ही फाईट देऊ शकता सेकंड हाफ मध्ये. पहा एकदा खिशामध्ये हात घाला आणि तुमची चाबी तुमच्या गाडीची आहे का बघा, कारण की आमच्याकडे एक चाबी जमा झाली आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये आपली ओळख दाखवा आणि ती चाबी घेऊन जा. ॲक्सेसची आहे. ओ आला आला प्ले डाऊन झालं नितेश. टप्पा पडला बॅटची आतल्या बाजूला बॉल स्पर्श झाला आणि एस्टनचा भेद घेतला. 1 ब्रिंग्स 2 अदनानच्या खात्यामध्ये. अजून बॅटर आणि त्यांच्या अगेन्स्ट समोर काय गोलंदाजी केली आहे. अद्यापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. 2 विकेट आपल्या नावावरती घेतल्या आहेत. वहूर गावचा हा गोलंदाज आपण पाहतोय अदनान. आणि आता मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आर्यन जुमारे आपण पाहतोय आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. डावकुऱ्या हाताचा आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका. धमाका करून दाखवावा लागेल
कारण का संघाला गरज आहे. थांबल्यात फिल्डिंग मध्ये आपण पाहतो इथून पुढे चेंजेस करताना पाहायला मिळतील. फत बाबाजी असतांच्या मागे फत बाबाजी देखील खेळ आपण गेले कित्येक वर्ष पाहिलाय या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये. हॅट्रिकचा बॉल. हो, या वेळेला आर्यन आले. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिक संपादन केली आहे अदनान या गोलंदाजाने. आजच्या रात्रीमधील आपण पाहतोय हॅट्रिकचा मानकरी वहूर गावचा हा युवा गोलंदाज अदनान. त्याच्या खात्यामध्ये लगातारचे 3 विकेट. नाना जगताप साहेब यांच्या वतीनं महत्व हॅट्रिकची संपादन केली अदनान. यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करणार आहोत. उल्लेख आपण करत होतो नाना जगताप साहेबांचा. अगदी संध्याकाळच्या 17 पासून पहिल्या मॅच पासून ते उपस्थित असतात आणि अगदी शेवटच्या मॅच पर्यंत स्पर्धा यशस्वी कशी होईल आणि त्याच वेळेला हे सगळे खेळाडूंचा परफॉर्मन्स आणि त्यांना त्यांचं पाठबळ कसं वाढवेल असे नेहमीच ज्यांचा दूरचा दृष्टिकोन आपला पाहायला मिळतो असे नाना जगताप साहेब आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झाले आहेत. लगातारचे 3 बॉल 3 विकेट आलेत. हो, अजून एक येईल का? या वेळेला पाहतोय फिरोज होते तिथे लॉंग ऑनला सिंगल तर घेतली गेली आहे आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर आता मात्र 2 धाब्याचा कॉल दिलाय आणि बघता बघता 2 धाबा इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळतील. अद्यापर्यंत आपण पाहतोय टीपी अंबरची मदत इथून पुढे आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ती सिंगल कंप्लीट आहे का ते बघावं लागेल. सिंगल आहे की मग ती शॉर्ट रन ते इथून पुढे आता आपण चेक करू. कॅमेरामॅनचं देखील आमच्या खूप सारं कौतुक करावं लागणार आहे आणि व्यवस्थितरित्या हे संपूर्ण दृश्य आपण पाहतोय कॅप्चर करत असतात. संपूर्ण आमची वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी गगा जिगिरगी आणि त्यांची संपूर्ण टीम ब्रॉडकास्टिंग आपण पाहतोय केली जाते. दोन धाबा इथून पुढे कंप्लीट आहेत. सो आपण पाहतोय या 2 धाबा आणि टीमची धाबा संख्या 35 या आकड्यावरती. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल इथून पुढे आपण पाहतोय. शेवटचा बॉल या वेळेला आपण पाहतोय सिंगल घ्यायचा इरादा होता परंतु नाही मिळणार आणि इथून पुढे शेवटच्या बॉल वरती देखील थांबवले परंतु काही गोलंदाज केले 3 विकेट अदनान या गोलंदाजाने केलेत आणि सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय दिलदार व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व ऍडव्होकेट नितीनजी कोरबे साहेब यांच्या वतीनं जी हॅट्रिक संपादन केली त्यासाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करणार आहोत अदनानला. वा, म्हणजे टोटल आपण पाहतोय 2500 रुपयाचा कॅश प्राइज नाना जगताप साहेब यांच्या कोरबे साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज टोटल 2500 रुपये कॅश प्राइज आपण पाहतोय. परंतु त्यापेक्षा मॅच फार महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. टीमची धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 35. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 36 धाव संख्येची गरज असेल त्या मॅच मध्ये. तर म्हणजे अबुबाकर इरफान वहूर या टीमला तो धावसंख्येचा पाठलाग कसा होईल ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन. या आपण हर्षलजी मुंडे सरांना इन्व्हाइट करूयात कॉम बॉक्स मध्ये. तो बंद कुठे जाऊ नका, पाहत राहा या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. आजची आपण पाहताय ही 3री रात्र. धन्यवाद.
आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. बॅटर पाठवा मैदानावरती. टीम मानगाव फिल्डिंग लावून घ्या. लो स्कोरिंग मॅच आहे. 36 धावांचं टार्गेट फक्त आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये 40 धावा याच मैदानावरती डिफेंड झाल्यात, पण आता 36 होतील का हाही एक प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नाचं उत्तर या मॅचच्या पाठी आपल्याला नक्की पाहायला मिळेल. चला टीम फलंदाज पाठवा. टीम वहूर संघाला विनंती असेल आपले फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. मध्ये आपण पाहतोय भूषण गोय आणि त्याच्या साथीला खेळत असताना पद पटेल ही जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. तर त्याच्या समोर एक कडवं आव्हान म्हणजे पेनचा वेगवान गोलंदाज, वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, पेनमधून येत असताना सर्वाधिक उच्च दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो असा कौस्तुभ म्हात्रे बॉलिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळालाय. दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. समोर भूषण गोय तर त्याच्या समोर कौस्तुभ म्हात्रे. हे बॅटल चांगले रंगेल तुम्ही पाहताय. मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय, सन्मानाची स्पर्धा. फ्रेंड्स ग्रुपची ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. चला पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. सामन्याला सुरुवात. कौस्तुभ म्हात्रे पहिला बॉल. पहिलाच बॉल. अप्रतिम फटका. शॉर्ट पॉइंट. डीप कव्हर. सीमा रेषेच्या जवळ बॉलला थांबवलंय. चांगली फिल्डिंग. एका धावेचं रूपांतर दोन मध्ये नक्की झालंय, पण त्या दोन धावेवरती थांबवलेलं बघायला मिळालंय. पहिल्याच बॉलला जमा केल्या त्या दोन धावा. भूषणला माहिती आहे सिंगल आणि डबल फक्त 38 क्लिअर केलं तर त्या धावा मिळतील आणि त्यासाठीच तो प्रयत्न करतोय. आणि सिंगल डबलनं मॅच सुद्धा संपेल. एक लो स्कोरिंग मॅच. 30 बॉल मध्ये फक्त 36 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. समोरचा चेंडू. मोठा फटका. लॉंग ऑफ क्लिअर. बॉल सीमा पार आलाय. हा चौकार.
पहिलाच बॉल 2 धावा, दुसरा बॉलला चौकार इरादे स्पष्ट या मॅचला लवकर संपवण्याच्या इराद्यानं भूषण गोळे आलाय. हा बॉल गॅप मध्ये सरळ फ्री होम डिलिव्हरी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळलाय. विकेट मिळते पहिली. भूषण गोळे बाद. असताना पाहायला मिळालंय भूषण गोळे बाद झालाय. एक चौकार एक दुहेरी धाव जोडल्यानंतर असं वाटलं होतं की आता भूषण लवकर मॅच संपवेल की काय, पण त्याच वेळेला विकेट आली आहे. दबाव दडपण पुन्हा निर्माण होईल का बॉलिंग करत असताना टीमवरती वैष्णवी 11 माणगाव टीमवरती तर दबाव मोठा आहे. 36 धावा डिपेंड करायचं आव्हान जर मोठं असतं तर बॉलिंग करत असताना गोलंदाजाचा आत्मविश्वासही वाढला असता, पण या मैदानाच्या अनुषंगानं तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल. इथे धावा डिपेंड होतात. जर संघर्ष मोठा तुम्ही करताय तर 36 धावा थांबवल्या जाऊ शकतात. समोरचा बॉल ब्लॉक लेनचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये फील्ड झालाय. कमबॅक सुरुवात होईल कमबॅक करायला. आता येतोय अजून एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 6. इथून पुढे अजूनही आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला पॉवर प्लेचा कौस्तुभ मात्रेचा वेग तुम्ही पाहताय भन्नाट आहे. रमपट्ट गोलंदाजी नेहमीच करत असताना पाहायला मिळतो आणि आजही त्याच वेगावरती स्वार झालेला पाहायला मिळालाय. हा पुढचा बॉल याही वेळेला भन्नाट वेग गोईच्या वेगानं गोलंदाजी करतोय. त्याला माहितीये आता हातामध्ये जास्तीचं काही नाहीये. जर ठेवायचं असेल तर मात्र जास्तीचे डॉट बॉल आणि विकेट्स घ्याव्या लागतील. 5 बॉल फेकले, धावा खर्च केल्या तर फक्त 6. ज्या पहिल्या 2 बॉलला धावा आल्या त्या तशाच्या तशा अजून थांबल्यात. बॅटरला संधी निर्माण होत नाहीये. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, बॅटची कडा आणि मिळतीये दुसरी सफलता. भूषण बाद झाल्यानंतर अजून एक खेळाडू अदनान मैदानाच्या बाहेर. इथे मात्र आपण जर पाहिले तर 2 मोठ्या सफलता मिळाल्यात. या मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट पाहायला मिळेल. इथून पुढे येणारे चेंडू आपण पाहणार आहोत ते तब्बल 24 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज आहे. फक्त 6 धावांचं षटक टाकले बॉलिंग करत असताना कौस्तुभ मात्रेनं प्रभावित करून सोडल्या पहिल्या ओव्हर मध्ये. असं वाटलं होतं की भूषण गोळे जर रंगात आलाय, भूषण गोळेच्या बॅटमधून जर धावा येतात तर मॅच लवकर संपेल, पण नाही. कौस्तुभ मात्रेनं दाखवलं की मीही एक आयकॉन खेळाडू आहे आणि समोरच्या आयकॉन खेळाडूला कसं मैदानाच्या बाहेर पाठवायचं याची जाणीव आहे आणि ते केलं. पलटवार मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालं आणि आता पुन्हा सामन्यामध्ये रंगत बॉलिंग साठी दाखवलं होत असताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 2 साठी माणगाव एक्सप्रेस या नावाची त्याची ख्याती आणि प्रचंड वेग ज्याच्याकडे आहे. माणगाव मधून येत असताना माणगावचं टेनिस क्रिकेट ज्यानं 7 समुद्र पार नेले असा खेळाडू शुभम जाधव बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळालंय. लो स्कोरिंग मॅच, फिल्डिंग एफर्ट्स भरपूर चांगले द्यावे लागतील प्रत्येक क्षेत्ररक्षकाला, कारण की लो स्कोरिंग मॅचेस रंगवायचे असतील तर फिल्डिंग गरजेची आहे. ब्लॉक खोललेन परफेक्ट यॉर्कर, डिरेक्ट हिटचा प्रयत्न. हा जर डिरेक्ट हिट झाला असता तर मजा आली असती या मॅचला, पण तसं घडलं नाहीये. कारण की बॉल रिलीज केल्यानंतर थोडा बॉडी बॅलन्स बॉलला पकडावं लागतं आणि मग नेम साधणं थोडं कठीण बनतं. पण नशीब आजमावण्यासाठी शुभमनं प्रयत्न तर केले पण ते असफल राहिलेत. धाव वाढली, 1 ने पुढे चालली आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती. फहद बाबाजी स्ट्राईकला पाहायला मिळेल. फहदकडे सुद्धा ताकद मोठी आहे. फहद पटेल
फहद बाबाजी 2 पद मैदानावरती कसे खेळतील. फुल टॉस बॉल, सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. हा फटका अशा पद्धतीचा या बॉलवरती अपेक्षित होता का, हाही एक प्रश्नचिन्ह उभा राहील. कारण की फहद म्हटल्यानंतर मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो, पण त्याला माहिती आहे एका बाजूने विकेट ज्या काही जातात त्या थांबवण्यासाठी कुठेतरी शांतता घ्यावी लागेल. फटका फसेल, शॉर्ट बॅकफुट पॉइंटला बॉल निघाला, फिल्डर तिकडे सिंगल तर पुन्हा मिळते. एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजाने मांडलंय. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 9 धावा. सिंगल सिंगल प्रत्येक बॉलवरती धाव घेतली जाते. आतापर्यंत 9 बनल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. 9 बॉलचा खेळ संपलाय. प्रति बॉल मागे धाव जमा करण्याचा प्रयत्न मैदानावरती चालू आहे. टीम वहूर यावेळेला बाहेरचा बॉल फॉलोथ्रू मध्ये फील्ड करायचा होता, निघून गेला चेंडू. लॉंग ऑफ अँड मिड ऑफच्या मधोमध चांगली फिल्डिंग. नितेश येतोय. अजून एक सिंगल. 1-1 धावेने तुम्ही पुढे जाताय. मग शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच मध्ये जर पुन्हा बॉलिंग करणाऱ्या टीमने कमबॅक केला तर मजा येईल. हाही सामना रंगणार आहे, कारण की गोलंदाजी खूप चांगली आहे माणगावकडे सुद्धा. माणगावचे 4 जे गोलंदाज आहेत ते 4ही गोलंदाज दिग्गज आहेत. मग यानंतर पुन्हा कौस्तुभ येतील का, मग सूरज आहे, उमेश सुद्धा एक चांगला बॉलर आहे. माणगावकडे सुद्धा दिग्गज गोलंदाज आहेत. हा पुढचा बॉल, खोलातला चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना बॉल पाहायला मिळेल. एक चांगला डॉट बॉल शुभम जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, धावगती थांबली आहे, शांतता पसरली आहे या मैदानावरती. खेळपट्टीचं चित्रच वेगळं राहिलंय, जिथे प्रत्येक वेळेला चेसिंग करत असताना मोठे आव्हान मैदानावरती बघायला मिळतात. आणि आताही तेच घडलंय, मोठे आव्हान आहेत. हा पुढचा बॉल, बाहेरचा चेंडू. यावेळेला इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली जाते. रिव्ह्यूचा कॉल मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. शुभमचा कॉन्फिडन्स बराच मोठा आहे. त्यानं सांगितलं कौस्तुभला ये बॉलिंगसाठी, कारण की त्यालाही कळून चुकलंय की काय की हा डॉट बॉल आहे. पण रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने, तो रिव्ह्यू त्यांना रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर्स टप्पल झाले होते भरपूर सारे, आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर लगेचच पंचांचा योग्य निर्णय. गणेश बाविस्कर सर, तुम्ही पाहताय रायगड प्रीमियर लीग 11 दिवसाची यंदाच्या हंगामाची यशस्वीरित्या पंचांची भूमिका बजावून गणेश बाविस्कर इकडे महाड नगरीमध्ये दाखल झालेत. तर महाडचं वैभव पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो, ज्यांनी त्यांचा काळ गाजवला असे एक्सपिरियन्स खेळाडू आणि एक नामांकित पंच बंटी जाधव सर पाहायला मिळतात मानप्रम दादली. आणि त्याच वेळेला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मी म्हणेन पंचांच्या व्यतिरिक्त त्यांची एक ॲज अ प्लेयर म्हणून पुन्हा ओळख करून देईन. रायगड प्रीमियर लीग याही वर्षी गाजवली, फायनल खेळले, आणि फायनल खेळण्यासाठी जात असताना ज्यांच्यामुळे 6 बॉलमध्ये ज्यांनी 12 धावा ज्यांनी डिफेंड केल्या असे विजय बालाजी आपण पाहतोय. एक आयकॉन खेळाडू या मैदानावरती या स्पर्धेसाठी ॲज अ आयकॉन म्हणून ते खेळून सुद्धा गेलेत, आणि आज या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ॲज अ अंपायरच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. ते तिन्ही पंच चांगलं कामकाज तीनही रात्रीमध्ये करताना पाहायला मिळतात. कौस्तुभ मात्रेचा हा बॉल, पहिला चेंडू बॅटला ब्रश करून निघालाय आदिल गजगेच्या हातामध्ये. विकेट मिळते मोठी. फहद बाबाजी मैदानाच्या बाहेर. फहद बाबाजी बाट झाल्यानंतर पहिल्या मॅचचा हिरो आता मैदानावरती दाखल झालाय, फिरोज शेख.
मुंबईचं क्रिकेट आणि त्याच वेळेला अगदीच आपण जर पाहिलं तर अखंड महाराष्ट्रभर जो सध्याच्या घडीला ॲज अ बॉलर म्हणून सगळ्यांना इम्प्रेस करून सोडतोय, पण तो आता बॅटिंगसाठी आलाय. फिरोज शेख खेळावं लागणार आहे, बॅटिंगही तो चांगली करतो आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं होतं मागच्या मॅचमध्ये. त्यानं काय फटका खेळला आणि सामन्याला जिंकून दिलं होतं. आणि आता जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. आता सिंगल डबलनं मॅच जिंकली जाईल, पण हळूहळू का होईना जो डॉट बॉलचा आणि विकेटचा रेशो वाढलाय तो थोडा अंशी का होईना टीमला बॅकफुटवरती घेऊन जातोय. चला फास्ट खेळा टीम माणगाव, वैष्णवी 11 माणगाव संघाचं आम्ही लक्ष वेधू की आपल्याकडे वेळ कमी आहे. आज भरपूर सारा वेळ आपण खर्च केलाय आणि अजूनही यानंतर क्वालिफायची मॅच बाकी आहे. टीम तिरुपती बालाजी वाट पाहिल. हा पुढचा बॉल कौसुब मात्रेचा. पुलर लेनचा चेंडू फक्त दिशा दिली आहे. फिरोजला माहिती आहे, फिरोज एक चांगला गोलंदाज आहे, त्याला माहिती काय करायचं आणि इकडे काय घडेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय केलाय. डिसिजन पेंडिंग आहे, चेक केलं जाईल. फिरोज पोहोचलाय का. अति वेगानं तर धावला होता, फेक तर चांगली झाली आणि येस, नॉट आउट. बॅटर बाद असतं या मॅच मध्ये. याआधी नॉटआउटचा इशारा दिला होता आणि मग नंतर पंचांचे सुद्धा डोळे थोडे मोठे झाले की बॅटर बाद म्हटलं जाते, पण नाही, जर झालं असतं तर चित्र वेगळं असतं. कौसुब मात्रे, ओ वेग पहा तुम्ही, काय वेग आहे, उगच नाही. पेण तालुक्यातून येत असताना सगळ्यात वेगाचा बादशाह, किंबहुना एखाद्या तालुक्याची एक्सप्रेस गोलंदाजी म्हणायला त्या पद्धतीची गुणवत्ता असावी लागते आणि कौसुब मात्रेकडे ती गुणवत्ता ठासून भरली आहे. वेगाचा बादशाह तो बॉलिंग करतोय पन्नाट वेगानं मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. सगळे आमचे पोलीस निरीक्षक आपण पाहतोय, मॅचचा सुद्धा आनंद घेतात, त्यांचं हार्दिक स्वागत. मोठा फटका खेळायचा होता, ऑन साइडला बॉल चाललाय, फिल्डर आहे तिथे, एक धाव नक्की मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान इथं सुद्धा मानलं जात आहे. या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 13 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा या षटकातील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे पुढचे 2 बॉल कसे असतील. पत पटेल एकात मोठा फटका जोडून या मॅचची हवा काढेल का, अथवा या सामन्यामध्ये पुन्हा आपण जर पाहिलं तर संपूर्ण वैष्णवी 11 माणगाव या टीमचा शिरकाव होत असताना पाहायला मिळते. हा पुढचा बॉल कौसुब मात्रे, यावेळीचा चेंडू ऑफसिकच्या बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इथं असताना पाहायला मिळाला. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न कौसुब मात्रेने केला, पण तो बॉल बराचसा बाहेर जात असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. षटकातील पुन्हा पुढचा बॉल. बन्नट वेगाने टाकलाय समोर, खोलातला चेंडू, डीपॅक्सचा कव्हरला सिंगल. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक धावेच्या साह्याने धावसंख्या वाढेल. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील फक्त शेवटचा बॉल बाकी आहे. 15 धावा आणि आता इथून पुढे समीकरण बदललंय. कॅमेरामॅन तुम्ही पाहताय, भरपूर सारी मेहनत आमचे सनी गिरी कॅमेराच्या भूमिकेमध्ये, कॅमेरामॅनच्या वंडर स्पोर्ट्सला पुढे नेण्यासाठी भरपूर मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
यावेळेला कौस्तुभचा हा बॉल, धाव घ्यायची की नाही, लास्ट मोमेंटला सिंगल घेतली आहे. आता इथून पुढे 12 चेंडू आणि आवश्यकता 20 धावांची. पहिला 18 बॉलला धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 16. आता येणारे चेंडू आहेत ते 12 आणि आवश्यकता आहे ती 20 धावांची. 12 बॉल 20 धावांची गरज. प्रति षटका मागे जमा करायच्या तर धावा 10. कोण जिंकेल या मॅचला, कोण हारेल या मॅचला, सगळ्या भूमिका आपण पाहणार आहोत. सामना रंगत आलाय. चला माणगाव फिल्डिंग लावून घ्या लगेच. टीम वैष्णवी 11 माणगाव लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला फास्ट घ्या. 12 बॉल 20 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 भव्य दिव्य पर्व ही तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीची ही दुसऱ्या फेरीची शेवटची मॅच रंगली. 12 बॉल 20 धावांची गरज. प्रति षटका मागे 10 धावा जमा करायच्यात आणि माणगावचा यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ख्याती आहे असा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलाय सूरज टेंबे. पहिलाच बॉल फिरोज शेख क्लासिकल अंदाजामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार. मी म्हटलं होतं फिरोज शेख असा खेळाडू आहे, तो उभा राहिला, त्याच्याकडे बॅटिंग करण्याची ही ताकद आहे आणि आता त्यानं सजवलेला हा फटका तुम्ही पाहताय. हा षटकार समीकरण बदलेल या मॅचचं. आता फुल टॉस फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क हवा तसा नव्हता पण सिंगल इथे नक्की देऊन जाईल. आता येणारे चेंडू बाकी आहेत ते तब्बल 10. आवश्यकता या मॅच मध्ये 13 धावांची. 10 चेंडू 13 धावांची गरज या सामन्यामध्ये. सूरज टेंबे जो आला एक षटकार, त्या षटकारानं डिस्टन्स कव्हर करून दिलंय या धावगतीचा असंच म्हणावं लागेल. एकही मोठा फटका खर्च केला नव्हता पहिल्या 3 गोलंदाजांनी आणि म्हणजे पहिल्या बॉलला जे 6 धावा आल्या, पहिल्या 2 बॉलला तिथून पुढे धावाच आल्या नव्हत्या पण आता महाग डाट ठरलाय. सूरज समोरचा बॉल फुलर लेनचा चेंडू समोर फटका खेळलाय. सुशांत मोकल एक धाव मिळेल. दुसरी धाव वेगानं डिरेक्ट हिट. वा, मिड विकेट वरून डिरेक्ट हिट केलाय. अप्रतिम नेम साधलंय आणि महत्वाची विकेट फिरोज शेखला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. नऊ चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय. आता विकेट आल्यानंतर फिरोज बाद झालाय म्हणजे आता यदा कदाचित मोठे फटके थांबवले जातील का? पुन्हा सूरज टेंबे या मॅच मध्ये रंगात येईल का? समोर सलामीला आलेला खेळाडू फहद पटेल अजूनही उभा आहे. पुढचा बॉल
सूरज सूरज आता मात्र त्याला इथे मैदानावरती धावा थांबवाव्या लागणार आहेत. आवश्यकता 9 बॉल मध्ये 12 धावांची, 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. यावेळेला मोठी अपील लेग बिफोर सूरज टेंबेला मिळते सफलता. एक मोठा खेळाडू फहद पटेल महत्वाच्या क्षणी बा हा लेग बिफोरचा निर्णय पटेल की नाही माहिती नाही, पण लेग बिफोरची विकेट तर आली आहे. येणारे चेंडू 8 बॉल मध्ये आवश्यकता. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 12 धावांची गरज. 8 बॉल 12. आता पश्चाताप एकाच गोष्टीचा होत असेल सूरजला, तो एक षटकार यायला नव्हता पाहिजे. तो जर षटकार थांबवला असता तर पूर्णपणे वैष्णवी 11 माणगावचं वर्चस्व या मॅच वरती झालं असतं. पण आता मॅच शेवटपर्यंत जाईल का, त्याचं कारण एक आहे, फक्त 8 बॉल मध्ये 2च मोठे फटके मारायचे आहेत. पण या मैदानाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. या मैदानावरती समीकरण वेगवेगळं पाहायला मिळतं. कधी बॅटर हमी ठरतात तर कधी गोलंदाज. सूरज टेंबे पुढचा बॉल. हा चेंडू समोर फटका खेळला जातोय. फिल्डर तिकडे शुभम जाधव. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न करतील का. एकाच धावेवरती समाधान मांडलं गेलंय. 7 बॉल आवश्यकता 11 धावांची बाकी आहे. 7 चेंडू 11 धावा. 11 धावा 7 बॉल मध्ये बनवायच्यात. कोण जिंकणार या मॅचला, माणगाव की वहूर, वहूर की माणगाव. इरफान 11 वहूर तर दुसऱ्या बाजूला वैष्णवी 11 माणगाव. तात्या मालुसरे यांचा मालकीचा संघ. नेहमीच वैष्णवी 11 हे नाव. षटकातील पुढचा बॉल. सूरज टेंबे. शेवटचा बॉल. शुभम जाधव पोहोचला त्या बॉल पर्यंत. कौतुक करावं लागेल. हा बॉल त्यांना अडवलाय. बॉडी बॅलन्स का होता, शरीराचा योग्य वापर करत असताना त्यानं हा मैदानाच्या आतमध्ये बॉल अडवलाय. तिथे आता मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट. पण कौतुक करेल मी सूरज टेंबेचं. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर फक्त 10 धावांची त्यानं ओव्हर टाकली आहे. म्हणजे आता इथून पुढे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज पुन्हा बाकी आहे. सगळ्या प्रेक्षकांना प्रश्न पडतोय, या मॅच मध्ये फहद बाबाजी एक वेळा बाद झालाय, पण तो 3 ते 4 वेळा मैदानावरती आलाय. नक्की काय चाललंय हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण की वेगवेगळे मेसेज त्याला टाईप करावे लागतात आणि मग ते थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे त्याला स्वतः जावं लागते मैदानावरती. सहा चेंडू आवश्यकता आहे 10 धावांची. यदा कदाचित मला वाटलंय आज प्रीतम उमासरे शेवटपर्यंत मॅचचे आनंद या गोष्टीसाठी घेतात की त्यांना बघायचे सुपर 3 ला कोणती टीम येते जी आपल्या टीम सोबत कॅपेबल असेल. थोडा टेन्शन सुद्धा त्यांना, कारण की फायनल मध्ये कुठली टीम येईल, आयकॉन खेळाडू कुठले समोर येतील. जर अशा पद्धतीचे गोलंदाज समोर आले तर थोडं दमछाक होईल. त्यासाठी हे बघा प्रेक्षक, जिथे जागा मिळेल तिथे आनंद घेतात मॅचचा. 6 बॉल 10 धावांच्या दिशेने आपण जाऊया. सामना रंगलाय. मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर चढ उतार पाहायला मिळतात. कधी बॅटर तर कधी बॉलर, कधी फिल्डर. अशा पद्धतीचा खेळ क्रिकेटचा आपण पाहतोय. 6 चेंडू 10 धावा. आणि आता नेहमी तुम्ही ज्याला ॲज अ बॅटर म्हणून पाहता, पण
तो एक चांगला गोलंदाजही आहे. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्यानं गावामर्यादित क्रिकेट बरंच खेळलं. हे बघा काका, अगदी अप्रतिम. मॅचचा आनंद घेतात तर फक्त हे काका घेत असतील. 6 बॉल 10ची गरज असताना सुशांत मोकल बॉलिंगसाठी दाखल होत असताना मला मिळाले. या मैदानावरती अनिकेत मोकलचा बोलबाला झाला. तो पनवेल तालुक्यातील आपण जर पाहिलं तर साईगावचा सुपरस्टार होता, पण आता पेन तालुक्यातील कळव्याचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो बॉलिंगसाठी आलाय. 6 बॉल 10 धावांची गरज. समोर समी, पहिलाच बॉल बॅटची कडा, निघालाय चेंडू निघालाय सीमारेषेच्या जवळ थांबवलं. ओ काय फिल्डिंग, लाजबाब, अप्रतिम दर्जाचं क्षेत्र रक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. धावसंख्या पुढे जाईल, पण लढा द्यायला धावा राहतील अजून 8. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. 5 बॉल मध्ये 8 धावा बनतील का? सुशांत मोकल एक चांगला गोलंदाज आहे, मी ह्याची चर्चा करत होतो. 5 बॉल 8 हव्यात, माफी असावी. 5 बॉल आणि 8 धावांची गरज. पाच चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. ओ यावेळेला फुलटॉस मिस झालाय. मी म्हणेन तो फुलटॉस मिस झाला तरी ठीक आहे, पण कोणत्या गोष्टीसाठी रिव्ह्यू? दोन रिव्ह्यू आहेत प्रत्येक टीमला. रिव्ह्यूचा कॉल सर कोणत्या गोष्टीसाठी? वेस्ट साईड, वेस्ट साईड चेक केली जाईल. पण चर्चा करत होतो आपण, तो फुलटॉस बॉल उकला तरी चालेल, पण बघा नशीब किती बलवंत आहे. आदिल गजगेच्या पायाला हा जर बॉल लागला नसता तर तो सीमारेषेच्या बाहेरच गेला असता, पण तो बॉल थांबलाय. म्हणजे माणगावकरांसाठी ही मॅच थांबली आहे शेवटच्या बॉल पर्यंत. पण आता या बॉल वरती समजेल नक्की काय घडेल. वेस्ट साईडचा नो बॉल आहे का? रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल. 22 ची सिंगल. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमची रिव्ह्यू संपलेत, म्हणजे इथून पुढे जो ऑन फील्ड अंपायर डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तब्बल 3:19 मिनिटे झाली तरी सुद्धा तुम्ही पाहता फक्त प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चहूबाजूने भरपूर साऱ्या प्रचंड गर्दी करून अजूनही थांबले. त्यांना अशा पद्धतीचे सामने पाहायचे आहेत. रंगलाय हा सामना, रंगलाय. आता आलाय डॉट बॉल. इथे तुम्हाला रिव्ह्यू ही अवेलेबल नाहीये. आता तुम्हाला पंचांच्या निर्णयाला मान्य करूनच खेळावा लागेल. आणि आता 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी करतोय सुशांत मोकल, त्यानं थांबवल्यात. धावांचा वेग पूर्णपणे रोखून धरलाय. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग 3-7. मोठा फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळतीये. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. अप्रतिम दर्जाची कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडले. आदेश म्हटल्यानंतर एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. आता पाहतो आपण, इथे जर या धावा डिफेंड झाल्या ना तर क्वालिफायच्या मॅच मध्ये अजून मजा येईल.
फुलर लेनचा बॉल समोर निघालाय. शुभम जाधव बॉलच्या खाली आणि आता एक चेंडू 6 धावांची गरज. कुठला सामना कुठे आलाय. माणगावकरांना आठवण करून देईन मी, याच मैदानावरती फायनलची ती मॅच. नदीम दारेकर गोलंदाज होता. 1 बॉल 7 हव्या होत्या आणि षटकार आल्यानंतर सामना सुपर ओव्हर मध्ये सुटला होता. चला प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर चला. प्रेक्षक मला वाटतं वहूरचा संघ आहे, खेळाडू कक्षाच्या समोरून खाली उतरा, बाजूला हो म्हणजे तिथून. वहूर टीम बघा, तिकडे जर बॉल आला आणि तिथे फिल्डरला प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला तो षटकार ग्राह्य धरला जाणार नाही. टीम वहूर. 1 बॉल 6. सुशांत मोकल त्यानं एवढी घेतलेली मेहनत. हा शेवटचा बॉल. बॅटर काय करेल, पुन्हा आठवेल तो डायलॉग नव्यानं. आता हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. 1 बॉल 6. सुशांत मोकलच्या समोर खेळाडू आहे समी. 1 बॉल 6. मोठा फटका आलाय पण तो 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. मॅच फिनिश. 36 धावा डिफेंड करणारा पहिला संघ वैष्णवी 11 माणगाव. अभिनंदन.